नमस्कार, मी विश्वनाथ वाघ, छावा क्रांतीवीर सेना प्रदेश कार्याध्यक्ष। विषय आहे दक्षिण का उत्तर। सुजय विखे हे दक्षिणमधून निवडणूक लढत आहे आणि लोक उपरे वगैरे जरी म्हणत असेल तर ते उपरेचे, कारण एक गोष्ट काय आहे का उत्तर भागाचं त्यांनी पूर्णपणे वाट लावली आणि दक्षिणेत ते आता निवडणूक लढायला गेले। जर उत्तरेत त्यांनी लोकांना न्याय दिला नाही, दक्षिणेत काय उत्तर न्याय देणार आहे हा प्रश्न बनून राहिलेला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी कृषी कन्या उपोषणाला बसल्या होत्या, यांच्या तालुक्यात उपोषण झालं, यांनी त्या कृषी कन्यांना भेट दिली नाही आणि आता ते तिकडे नाही का शेतकऱ्यांना न्याय द्यायची भाषा करून राहिली। जर तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय न्याय देणार आहे? गेले कित्येक वर्ष निळवंडेचा तुम्ही विषय झुलता ठेवला आणि त्या विषयावर लोखंडेन त्या दिवशी त्या मोदीच्या सभेमध्ये नाही का बोलायला गेले तर त्यांच्या पाठीत नाही का सुजय विखेंनी थोपटलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्यांनी सुद्धा आता नाही का या लोखंडेचा कासरा हातात घेतलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये नाही का हे जर निवडून आले तर मला नाही वाटत की निळवंडेचं काम पूर्ण मार्गी लागेल। म्हणून या दोन्ही उमेदवाराला पाडलं पाहिजे अशी भूमिका मी या ठिकाणी मानतोय। छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून मी माझे जेवढे स्नेही संबंध आहेत, जेवढे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना सांगणार का सुजय विखे यांना पाडा। मी कुणाला मतदान करायला बोलणार नाही, पण सुजय विखे यांना 2 लाखाच्या मताच्या फरकाने पाडा ही मी या मतदार बंधूंना सांगणार आहे। दक्षिणेतले मतदार हे सुज्ञ आहे, त्यांनी विचार करावा का उत्तर भागामध्ये या लोकांनी काय काय कारस्थानं करून ठेवलेली याचा पूर्णपणे अभ्यास घेऊन मगच यांना मतदान करा असं माझं म्हणणं आहे। आणि उत्तरेचं जसं भकास करून ठेवलेलं आहे तसं दक्षिण भकास करायला बसले। म्हणून चांगला उमेदवार निवडा जो गोरगरिबांच्या हिताचा असला पाहिजे, जो शेतकऱ्याच्या हिताचा असला पाहिजे। पुलतांबा आंदोलनामध्ये यांनी दाखवून दिलेलं आहे शेतकऱ्याची किती हिताची आहे। त्याच्यामुळे शेतकरी बांधवनो, यांना मत देऊन तुम्ही तुमचं स्वतःचं मत विकू नका। हे तुम्हाला भले पैसे देतील पण त्या पैशाची किंमत तुमच्या स्वतः भविष्यातल्या 5 वर्षाच्या कष्टाची नाही राहणार, ही डोक्यात ठेवा। हे देऊन तुम्हाला 500 देतील, 1000 देतील। कारण एक गोष्ट आहे, मी आता एक नवीनच विषय ऐकला का यांनी 250 कोटी तिकडे खर्च करण्याची तयारी ठेवली आणि यांचे 250 कोटी नाही 500 कोटी जरी आले तरी पण यांना पाडा तुम्ही। कारण एक गोष्ट, हे 500 कोटी खर्च करतील पण तुमच्याकडून 5000 कोटी वसूल करतील, हे डोक्यात ठेवा। एवढंच बोलतो। जय छावा, जय महाराष्ट्र।